मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने, मन तृप्त झाले आहे तुझ्या। श्रीदेव शाळेश्वर पेठेचा वाडा कोरगाव आज हा देवतेचा जत्रोत्सव आहे। सर्व शेटिये महाजनांना भक्तगणांना सगळ्यांना जत्रेच्या शुभेच्छा। आता नाही देवा काही अन्य मागणे, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने। कोरगांवच्या इतिहासाक महत्व आसा, कारण आमचो सगळे उत्सव जे आसात ते ह्या देवळापासूनच सुरू जाता। दसरो सुद्धा जो गोंयांत व्हडल्या प्रमाणात साजरो जाता तो दसरो सुद्धा ह्या देवळांतसूनच सुरू जाता। आणि आमचो शेटयांचो म्हणटात ती कुलदैवत। आमी पयलींचे पूर्वज जे आसले ते आमचे खंयच्यान तरी भायरसून आयिल्ले आणि ते पूर्वजांनी आपल्या बरोबर येताना देव हाडलो। पयलींचो बाजारपेटी, त्या बाजारपेटी वयल्यान नांव पेठेचा वाडा पडला। आमच्या तो पेठांत म्हणजे त्या गोणी म्हणजे त्या धान्यातसून येयल्लो देव। वाट दिशा तूच वाट दिशा। हे आमचे देवस्थान बघा हा ते खूप पुरातन देवस्थान असा, हेका खूप इतिहास असा। सुरुवाती आमचे पेठेचो वाडो म्हणत न्हू तो व्यापाऱ्यांचो भाग असलो आमचो। पयलीं आमचे पूर्वज जे का ते बैलांचेर व्यापार करून घाटार वचत आणि थिसून जो काय व्यापार घेऊन परत ह्या आमच्याकडे इकडे येत ते ह्या तुमचा पाषाण बघा असला त्या सहाचा ह्या धान्यासून पोत्यासून येईल ना, जेवतात ते घाटावरसून पोती घेऊन बघा इल्ले त्या टायमार ह्या पाषाणाचा ज्या असला त्या सहाच्या धान्याच्या पोत्यान असला। मनोबुद्धि अहंकार चित्तानिनाहम् न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमि न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। संज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातु। पयलीं आनी आतां कितें फरक आसा देवळान? फरक खूप आसा, आता डेव्हलपमेंट जाला तशें देवळाचें। आनी तुजो आयचो अनुभव कसो आशिल्लो? बरो आसा आयचो अनुभव म्हणजे आज जात्रा लोक भाविकांनी खूबशी गर्दी जाल्ली आसली, गर्दी जाली येवन वचत आसता। कशें फील जालें तुका आयज देवळान? शांत थंड